नमस्कार. आज 14 जून जागतिक रक्तदाता दिवस या निमित्ताने आपल्याकडे सध्या 8 दिवसांपासून जे उपक्रम आपण आयोजित केले आहेत, त्याचा आज म्हणजे सगळ्यात शिखरावरचा असा मुलाखतीचा दिवस. आणि आज या शिखरावरच्या मुलाखतीसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, वैद्यकीय संचालक डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर इथून. नमस्कार मॅम. नमस्कार. खरं तर आज जागतिक रक्तदाता दिवस आणि त्यानिमित्ताने आपली आज इथे मुलाखत घेतली जात आहे. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांचं रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. तर सगळ्यात आधी मला हे विचारायला आवडेल की रक्तदान हे नेमकं कोण कोण करू शकतं? रक्तदान हे कोणीही करू शकतं असं मी म्हणेल. महिला किंवा पुरुष दोघंही रक्तदान करू शकतात, पण तरीही काही निकष त्याच्यासाठी निश्चित आहेत. 18 ते 65 वयाच्या मध्ये 45 किलोपेक्षा जास्त वजन असणं आणि कुठलाही आजार मागच्या काही कालावधीमध्ये झालेला नसणं, एखादी मोठी शस्त्रक्रिया झालेली नसणं, असे काही निकष त्याच्यामध्ये आहेत. पण या वयोगटातलं कुणीही आरोग्यदायी ज्याचं आयुष्य आहे असं कुणीही रक्तदान करू शकतो. म्हणजे आरोग्यदायी म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण 12.5 पेक्षा जास्त लागतं. अच्छा, ज्यांचं हिमोग्लोबिन हे 12.5 पेक्षा जास्त आहे ते उत्तम रक्तदाते मानावे. हां, तेच रक्तदान करू शकतात. अच्छा. 12.5च्या खाली रक्तदान करता येत नाही, त्यामुळे आपलं हिमोग्लोबिन चांगलं ठेवणं ही प्रत्येक रक्तदात्याची तशी एका अर्थाने त्यांनी काळजी घेतली पाहिजे की आपलं हिमोग्लोबिन चांगलं राहील. महिला 4 महिन्यांनी एकदा रक्तदान करू शकतात आणि पुरुष 3 महिन्यांनी एकदा रक्तदान करू शकतात. मॅम, असं ऐकलं आहे की रक्तदान हे निरोगी व्यक्ती करू शकतं, तर याबाबतीत समाजामध्ये बरेचसे संभ्रमही आढळतात, जसं की डायबिटीज, हायपरटेन्शन असणाऱ्या व्यक्ती स्वतःला रक्तदानासाठी पात्र मानत नाहीत. तर हे खरं आहे का किंवा यांच्यासाठी काही निकष असतात का? त्यासाठी पण काही निकष आहेत. तुम्ही ज्या 2 विकारांचा उल्लेख केला, मधुमेह आणि रक्तदाब, यामध्ये असं आहे की मधुमेह असेल आणि त्याला इन्सुलिन चालू असेल म्हणजे इंजेक्शनवर कंट्रोल असेल तर ते नाही रक्तदान करू शकत. पण ज्यांचं एखादी गोळी चालू आहे आणि मधुमेह, रक्तातली साखरेचं प्रमाण प्रमाणात आहे आणि अन्य काही एका अर्थाने काही कॉम्प्लिकेशन्स मधुमेहाचे झालेले नाही आहेत, अशी व्यक्ती मधुमेह असला तरी रक्तदान करू शकते. हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब अधिक असणं, त्याही बाबतीत असंच म्हणता येतं की एखादी गोळी चालू आहे, काहीही कॉम्प्लिकेशन्स झालेले नाही आहेत आणि रक्तदाब हा नियंत्रणामध्ये आहे, असं असेल तर हायपरटेन्शनचे व्यक्तीसुद्धा रक्तदान करू शकते. अच्छा, म्हणजे ज्यांना इन्सुलिन चालू आहेत ते व्यक्ती सोडून इतर नियंत्रणात असणारे, शुगर आणि बीपी नियंत्रणात असणाऱ्या व्यक्ती रक्तदान करू शकतात. आणि त्यातही पुन्हा ह्या जेव्हा रक्तदानासाठी व्यक्ती येतात तेव्हा त्यांनाही काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर तेही तुमच्या रक्त चाचण्यांमध्ये मला वाटतं त्यांना कळून येईल. त्यामुळे त्याचं झालं तर त्यांना अजून फायदाच होईल असं वाटतं. नाही, आपण ज्यांना काही कॉम्प्लिकेशन्स आहेत अशांचं रक्त स्वीकारूच शकत नाही. म्हणजे त्यामुळं त्यांना जर काही अन्य त्रास असेल, म्हणजे डायबिटीस आहे आणि काहीतरी हृदयावर पण परिणाम झालेला आहे किंवा किडनीजवर परिणाम झालेला आहे, तर अशांचं रक्तच आपण घेत नाही, कारण ते त्यांच्यासाठी योग्य नाही. शेवटी रक्तदात्याची सुरक्षितता आपण पाहिली पाहिजे. हो, त्यामुळं त्यांचं रक्तदान आपण स्वीकारतच नाही. अच्छा. आणि त्याबरोबरच आपण ज्या रुग्णाला देणार आहोत त्यालाही तेवढ्या क्वालिटीचं रक्त जाणं ही पण एक महत्त्वाची गरज असावी. हां, ती तर निश्चितच आहे. आपण रक्त केंद्रात रक्त संकलन करतो तर त्याचे काही घटक वेगळे केले जातात का? 35 वर्षापूर्वी पाहिलं तर आपण काचेच्या बाटल्यांमध्ये रक्त जमा करायचो आणि मग ते पूर्ण रक्त आपण रुग्णाला द्यायचो. जशी जशी या विषयामध्ये प्रगती होत गेली तसं असं लक्षात आलं की रक्त ही एका अर्थाने उपाययोजना नाही आहे, ती रिप्लेसमेंट थेरपी आहे. म्हणजे तुमच्या लाल रक्तपेशी कमी झाल्या आहेत तेवढ्या आपल्याला फक्त भरायच्या आहेत, प्लेटलेट कमी झाल्या आहेत तेवढ्याच फक्त द्यायच्या आहेत. मग ज्याला फक्त प्लेटलेट पाहिजे आहेत त्याला पूर्णच्या पूर्ण रक्ताची गरज नाही आहे. पण मग हे काचेच्या बाटल्यांमध्ये तर शक्य नव्हतं. म्हणून मग हळूहळू जशी प्रगती होत गेली या विषयामध्ये, या प्रवासामध्ये मग प्लास्टिकच्या बॅग झाल्या आणि मग त्या प्लास्टिकच्या बॅग एकमेकांना जोडून आल्या. मग स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये आपल्याला रक्ताचे घटक वेगळे करता आले. मग रक्ताचे घटक कसे वेगळे केले तर लाल रक्तपेशी, त्यातला प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स हे मूळ 3 घटक. आता ते कसे वेगळे वेगळे करता येतात तर यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वेगळी वेगळी आहे. त्यामुळे आपण त्यांना सेंट्रिफ्यूज करतो विशिष्ट तापमानाला आणि मग स्वाभाविकपणे लाल रक्तपेशी खाली बसतात, मग त्या वेगळ्या केल्या जातात.
प्लाझ्मावरचा वेगळा केला जातो. त्या प्लाझ्मामध्ये प्लेटलेट्स असतात. प्लेटलेट्सची आणि प्लाझ्माची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण वेगळी आहे. मग आपण त्याला पुन्हा एकदा सेंट्रीफ्यूज करतो आणि प्लेटलेट्स वेगळ्या काढतो आणि प्लाझ्मा वेगळा. असे 3 मुख्य घटक आपण रक्तकेंद्रांमध्ये करतो. अच्छा, म्हणजे पहिले जे बाटलीमध्ये रक्त यायचं ते फक्त 1 अंशी असं पूर्ण काम करायचं. पण आता मात्र घटक विलगीकरणामुळे बऱ्याचशा सोयी सुविधा आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे हे शक्य होत आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या घटक विलगीकरणाची किंवा हे जे आपण म्हणतो हे सगळं वेगळं वेगळं करण्याची काय आवश्यकता असते? हे घटक विलगीकरण म्हणजे मी जसं म्हणलं ना, की एखाद्या रुग्णाला फक्त प्लेटलेट्स पाहिजे आहेत. तर आपण जेव्हा रक्त काढून घेतो, एखाद्याचं डोनेशन स्वीकारतो, तेव्हा त्या प्लेटलेट्स ह्या रक्तामध्ये फक्त 24 तास राहू शकतात. अच्छा. आणि जेव्हा आपण त्या विलग करतो तेव्हा त्या आपण 22 डिग्री सेंटीग्रेडला सतत हलवत 5 दिवस ठेवू शकतो. अच्छा, म्हणजे त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ म्हणजे आपण जमा केल्यानंतर रुग्णाला देण्यापर्यंतचं त्याचं आयुष्य आपण वाढवू शकतो. तसाच जसा आपण प्लाझ्मा वेगळा करतो त्यातले जे घटक आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही फॅक्टर 8 फॅक्टर 9 म्हणतो की ज्याच्यामुळे रक्त गोठण्यास मदत होते, ते जर वेगळे करायचं असेल फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा असं आम्ही म्हणतो. मग तो जर आपण लगेच वेगळा केला 6 तासाच्या आत आणि त्याला फ्रीज केलं -30 डिग्री सेंटीग्रेडला ठेवलं तर तो वर्षभर टिकतो. नाहीतर त्याच्यातले घटक असेच 24 तासामध्ये तसे पेशंटच्या उपयोगाची राहत नाहीत. तसंच लाल रक्तपेशींचं पण आहे. लाल रक्तपेशी मुख्य घटक हा लाल रक्तपेशी जो जास्त प्रमाणामध्ये लागतो तो तसाच ठेवला आपण तर त्याची साधारण 35 दिवसांपर्यंत आपण त्याचं लाईफ केलेलं होतं. पण आता आपण तो वेगळं काढतो आणि त्याच्यामध्ये एक ॲडिशनल काही सोल्युशन्स टाकतो की जेणेकरून त्या लाल रक्तपेशी 42 दिवस टिकतात. अच्छा, म्हणजे 24 तासांमध्ये निष्क्रिय होणाऱ्या पेशी सुद्धा आपण संवर्धन करून त्यांचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी हे विलगीकरण खूप महत्वाचं ठरतं. कारण ते वेगवेगळ्या तापमानात पण ठेवावं लागतं. प्लेटलेट 22 डिग्री सेंटीग्रेडला, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा -30ला आणि आपलं लाल रक्तपेशी आपण साधारण 2 ते 6 डिग्री सेंटीग्रेडमध्ये ठेवतो. आम्हाला या रक्तातील घटकांबद्दल श्रोत्यांना थोडीशी माहिती द्या. ह्या लाल रक्तपेशी आहेत, या साधारणपणे कुठल्या रुग्णांना लागतात असं म्हटलं तर सगळ्याच रुग्णांना लाल रक्तपेशी लागतात. ज्यांचं रक्त कमी झालेलं आहे, ज्यांची काही शस्त्रक्रिया आहे, ज्यांना काही एका अर्थाने रक्ताचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये थॅलेसेमिया येतो, ल्युकेमिया येतो किंवा रोड ॲक्सिडेंट्स झालेले आहेत आणि पेशंट ब्लीड होतोय, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या लाल रक्तपेशी आपल्याला लागतात. त्यामुळे त्या लाल रक्तपेशी ह्या जास्तीत जास्त रुग्णांना तो घटक आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे मी अगदी असं म्हणेन की कुणाला द्यावा लागतो तर जन्माच्या आधीच्या सुद्धा पोटात असलेल्या बाळांना सुद्धा आपण या लाल रक्तपेशी देतो. अच्छा. मागच्या वर्षभरामध्ये आपण अशा 9 पोटात असलेल्या बाळांना ब्लड ट्रान्सफ्युजन देण्यासाठी मदत केलेली आहे. म्हणजे त्या लाल रक्तपेशी वेगळ्या करून तेव्हा मग आपण O निगेटिव्हच्या रक्तपेशी वापरतो. त्याला थोडंसं इरॅडिएटेड, ल्युकोडिप्लिटेड असं काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी आहे. पण अशा पण म्हणजे तिथपासनं रक्ताची गरज सुरू होते. पोटात असलेल्या बाळापासनं ते अगदी म्हाताऱ्या आजोबांपर्यंत कुणालाही रक्ताची गरज लागू शकते. फ्रेश फ्रोझन प्लाझ्माचा विचार केला तर त्याच्यामध्ये लिव्हरच्या काही आजारांमध्ये किंवा काही जे जळालेले रुग्ण असतात त्यांच्यामध्ये फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा बऱ्यापैकी लागतो. त्याच्याशिवाय आत्ता प्लाझ्मा एक्सचेंज नावाची एक प्रक्रिया असते की पेशंटचा पूर्ण प्लाझ्मा आपण बदलतो. मग आपण आपल्याकडचा प्लाझ्मा त्यांना देतो आणि त्यांचा प्लाझ्मा काढून टाकतो. हे केव्हा करतो तर काही टॉक्सिन्स त्यांच्या प्लाझ्मामध्ये असतील आणि ते आपल्याला कमी करायचे असतील तर या पद्धतीने त्याला पण प्लाझ्मा आपल्याला लागतो. प्लेटलेट्स तर सगळ्यांना माहिती आहे डेंग्यूला लागतात, कॅन्सरच्या पेशंट्सना लागतात. त्यामुळे प्लेटलेट्सचे माहिती साधारणपणे सगळ्यांना असते. बरोबर. आणि आता आपण जे रक्त संकलन करतो तर हे तुम्ही म्हणताय तसं उपघटक करून त्यांना साठवलं जातं की जशी रक्ताची बॅग आली आहे तसंच साठवण्यात येतं? नाही, हे सगळं आपल्याला 6 तासाच्या आत विलग करून ठेवावंच लागतं तरच त्यांना शेल्फ लाईफ मिळतं. अच्छा. लगेच करावी लागते ती प्रोसेस. आणि साधारण किती दिवस हे रक्त साठवणीत राहतं घटकांच्या स्वरूपात? म्हणजे लाल रक्तपेशी 42 दिवस राहतात. फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा म्हणजे द्रव भाग हा 1 वर्ष राहतो आणि प्लेटलेट्स 5 दिवस राहतात. अच्छा, प्लेटलेट्स सगळ्यात कमी कारण त्यांचं आपल्या शरीरातलं हाफ लाईफ वर ते ठरलेलं आहे. प्लेटलेट्सचं आपल्या शरीरातलंच हाफ लाईफ 10-12 दिवस आहे. त्यामुळे मग बाहेर काढलेलं त्या 5 दिवस. रेड ब्लड सेल्सचं आपल्या शरीरातलं हाफ लाईफ 120 डेज आहे म्हणून त्या बाहेर काढल्यावर त्यांचं 90 डेज लाईफ आहे. अच्छा, म्हणजे ते आपल्यामध्ये किती दिवस राहू शकतात त्याच्यावर त्याचा शेल्फ लाईफ आहे. बरोबर. आणि आता हे जे 1 युनिट रक्त संकलनामध्ये घेतलं जातं त्यात किती व्यक्तींना साधारण हे उपघटक एका वेळी दिले जातात? साधारणपणे आपण 3 हे म्हणले हे 3
दिले जातात. काही जणांना आपण या फ्रेश फ्रोझन प्लाझ्मामधनं क्रायो काढून घेतो, म्हणजे फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 हा त्याच्यातनं पण आपल्याला वेगळा करता येतो. अच्छा. आणि त्यामुळे एका अर्थाने चौथा घटक पण पेशंटला तो वापरला जातो. पण तो घटक वापरल्यानंतर राहिलेला जो प्लाझ्मा असतो तो आपण काही मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये जिथे त्याचं विलगीकरण करून अल्ब्युमिन किंवा इम्युनोग्लोबुलिन्स असे पुढचे इंजेक्शन्स बनवतात. आपल्याकडे तो जास्त असेल तर आपण तो त्या इंडस्ट्रीजना पण देतो. अच्छा, इंजेक्शन्स इंजेक्शन्स. आता यात एक माझ्या मनातला प्रश्न की तुम्ही जसं सांगितलं की रक्त संकलन जेव्हा आपण करतो त्याचे असे घटक वेगळे वेगळे केले जातात, पण एखादाच घटक आपल्याला हवा असेल तर आपल्याला रक्तातून फक्त तेवढं काढता येतं का? हो, नक्कीच काढता येतं. विशेषतः याचा उपयोग आपल्याला प्लेटलेट्ससाठी जास्त होतो. अच्छा. आपण एका युनिटमधनं जेवढ्या प्लेटलेट काढतो त्या कुठल्या रुग्णाला पुरेशा नसतात. काही रुग्णांना प्लेटलेट्स खूप जास्त प्रमाणात लागतात आणि मग अशा नुसत्या फक्त प्लेटलेट्स काढायच्या असतील ना तर आपण त्या रक्तदात्याच्या तशा काढू शकतो. फक्त त्याच्यासाठी मात्र त्यांना थोडासा वेळ द्यावा लागतो. ती एकूण त्याची प्रक्रिया ही साधारण 40 ते 45 मिनिटाची. आधी एक 15-20 मिनिटं, नंतर 15-20 मिनिटं आराम करणं, असं थोडासा त्याला वेळ द्यावा लागतो. पण असे कमिटेड डोनर्स पण आपल्याकडे आहेत. त्यामुळे असं सिंगल डोनर प्लेटलेट कलेक्ट करणं की बाकीच्या सेल्स, ती मशीन आहे, आपण त्याचं ब्लड काढतो, त्याच्यातलं सेंट्रिफ्यूज त्याच्या ऑनलाईनच होतं. म्हणजे मी जे बाहेर सेंट्रिफ्यूज म्हटलं ते तिथेच होतं आणि प्लेटलेट्स फक्त काढून घेतले जातात. रेड सेल्स त्याच्या त्यांना पुन्हा ट्रान्सफ्यूज केल्या जातात. त्यामुळे ही सायकल काही वेळा होते आणि मग आपल्याला फक्त प्लेटलेट्सचं युनिट मिळतं. त्यामुळे पेशंटला मिळताना अधिक चांगल्या क्वालिटीचं एकाच डोनरपासून असं रँडमली असं म्हणता येईल की साधारणपणे 6 आपण जेव्हा रँडम डोनर प्लेटलेट्स बनवतो तर त्या एकाच सिंगल डोनर प्लेटलेटमध्ये आपल्याला तेवढ्या एका पेशंटला देता येऊ शकतात. म्हणजे अशा वेळेस जे रक्तदात्यांचं रक्त घेतलं जातं त्यांना सिंगल डोनर प्लेटलेट्स असं संबोधलं जातं. हां, सिंगल डोनर प्लेटलेटचे डोनर्स असतात ते. म्हणजे असं सिंगल डोनरमध्ये आपण ग्रॅन्युलोसाइट्स पण काढतो. त्याचं लागण्याचं प्रमाण कमी आहे, पण काही पेशंटचं अगदी शून्य झाले असतील रक्तातल्या पांढऱ्या रक्तपेशी, तो क्वचित कधीतरी त्याचं आपण अशा डोनर्सच्या ग्रॅन्युलोसाइट्स फक्त काढून, म्हणजे ज्याला आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणू, त्या फक्त काढून बाकीचं पुन्हा त्यांना ट्रान्सफ्यूज करू शकतो. अशा ग्रॅन्युलोसाइट्स पण काढता येतात. अच्छा, म्हणजे इतकं ॲडव्हान्स टेक्निक तुम्ही सध्या रक्तासाठी दत्ताजी भाले रक्त केंद्रामध्ये यूज करत आहात. हो. आणि मी असं ऐकलंय की आपण कोविड प्लाझ्मामध्ये सुद्धा भरपूर काम केलं, तर त्याबद्दल सुद्धा आम्हाला थोडीशी माहिती घ्यायला आपल्याकडनं आवडेल. कोविडच्या काळात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोविडनी एक खूप मोठा काय म्हणता येईल त्याला चिंताजनक परिस्थिती आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण केली होती. त्यामुळे त्यामध्ये एक अशी कन्सेप्ट होती शास्त्रीय की साधारणपणे एखाद्याला कोविड झाला की त्याच्या शरीरामध्ये त्याच्या अँटीबॉडीज तयार होतात. हो. त्या व्हायरसच्या विरुद्ध. आणि मग त्या अँटीबॉडीज जर आपण कलेक्ट करू शकलो आणि त्या दुसऱ्या रुग्णाला देऊ शकलो की ज्याला नुकतंच डायग्नोसिस झालं आहे कोविड, तर त्याची प्रतिकारशक्ती त्या अँटीबॉडीजमुळे कोविडच्या विषाणूच्या अगेन्स्ट वाढू शकते. म्हणून मग आपण कोविड प्लाझ्मा घ्यायचा. पण मग त्याचे काही ICMRने निकष लावले होते की साधारणपणे 1.5 महिना त्याला कोविड बरा होऊन झालेला असावा, त्याचं अँटीबॉडी टायटर पण चांगलं असावं. म्हणजे सगळ्याच कोविड झालेल्यांचं अँटीबॉडी टायटर चांगलं आलं होतं असं नाही. त्यामुळे अँटीबॉडीज जर तुम्हाला पेशंटला द्यायचे तर अँटीबॉडीज. मग त्याच्यामध्ये आपण काय कलेक्ट केलं, तर कोविड प्लाझ्मा कलेक्ट केला आणि मग तो कोविड प्लाझ्मा आपण रुग्णांना देऊ शकलो. त्यामुळे बऱ्यापैकी रुग्णांना त्याच्यामुळे समाधान राहिलं की चला आपण काही ना काही ट्रीटमेंट करतोय. नंतरच्या काळामध्ये कोविड प्लाझ्मा नाही द्यायचा असा डिसिजन झाला, मग तो विषय बंद झाला. पण तोपर्यंत बऱ्याच जणांना त्याचा आधार नक्की मिळाला. अच्छा, त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढायला मदत झाली. यामध्ये आता आपण जितकं काही बोललो आहोत त्याच्यामध्ये मला अजून एक असं विचारावंसं वाटतं की आपण रक्तदात्याच्या सुरक्षिततेसाठी विचार कशा प्रकारे करता? रक्तदाता हा खरं म्हणजे रक्तपेढीचा आत्मा आहे. त्याच्यामुळं आमच्यासाठी त्याची काळजी घेणं हा अगदी महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे सगळ्यात पहिला नंबर कशाचा असेल तर रक्तदात्याची काळजी असा आहे. त्यामुळे तो सुरक्षित राहायला पाहिजे याची 100% काळजी आपण घेतो. मग ती कशी घेतो, तर पहिला विषय असतो की त्यांनी रक्तदानासाठी तो रक्तदाता पात्र आहे का नाही. म्हणजे जसं पेशंटच्या सेफ्टीचे काही विषय आपण विचार करतो तसं पहिल्यांदा तर रक्तदात्याच्या पात्रतेचे विचार करतो. जसं मी म्हटलं की एक वय आहे, हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे, त्याच्यानंतर वजन आहे आणि त्याच्याशिवाय त्यांना स्वतःला काही आजार नाही ना, किंवा एखाद्याची काही सर्जरी झाली आहे, कुणीतरी 3 महिन्याच्या आधीच
रक्तदान 2 महिन्यापूर्वीच केलेलं आहे, असं पण असतं ना. बऱ्याचदा लक्षात नाही राहत, 2 महिन्यांनीच येतात, मला पुन्हा करायचे म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आम्हाला घ्यायला पाहिजे की त्यांनी 3 महिन्यापूर्वीच गेलेलं आहे आणि बाकी सगळ्या निकषांमध्ये ते बसतायत आणि अन्य काही आजार नाही आहे जेणेकरून त्यांना काही त्रास होणार नाही. म्हणजे त्यांची रात्री झोप पण नीट झालेली आहे का नाही, त्यांनी थोडंसं खाल्लेलं आहे का नाही, अशाही प्रकारची काही प्रश्न आपण त्यांना विचारून त्यांची सुरक्षितता जपण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर म्हणाल्या तुम्ही की रक्तदाता असल्यामुळेच रक्तदान हा जो विषय आणि अभियान आहे ते संपूर्ण आहे. त्यामुळे रक्तदात्याची सुरक्षितता हेच तुमचं पहिलं ध्येय असणं साहजिक आहे. आता जसं आपलं रक्तदात्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो तसंच पेशंटच्या सुरक्षिततेबाबत सुद्धा बऱ्याच प्रकारे काळजी वाटते. तर याबाबत आपण कशी काळजी घेता? पेशंटची सुरक्षितता हा पण तसा तितकाच महत्त्वाचा विषय आहे, कारण आपण दुसऱ्यांचं रक्त एखाद्या रुग्णाला देणार आहोत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याची पण काही काळजी घेतली जाते. जसं मी रक्तदात्याची घेताना असं म्हटलं की हे निकष पाहतो, तसं जिथं आम्ही प्रिक करणार आहोत तिथे नीट क्लीन झालं आहे का नाही, म्हणजे त्यामुळे रक्तदात्याला पण काही त्रास व्हायला नको आणि त्या रक्तामध्ये हवेतले काही विषाणू पण जायला नको. तिथंपासून खरं म्हणजे ती काळजी सुरू होते पेशंटची एका अर्थाने. मूळ रक्तदाता निवड हा पहिला पेशंटच्या सुरक्षिततेचा निकष आहे, कारण तो आमच्यासाठी व्हॉलंटरी पाहिजे, रिपीट असला तर फार छान. त्यामुळे तिथून सुरू होतं. तर मग काही गोष्टी अशा आहेत, आम्ही त्यांना खूप 50 प्रश्नांची खरं उत्तरं द्यायला लागतात की त्यांनी कुठलं वॅक्सिन घेतलंय का, त्यांना कधी टायफॉईड झाला होता का, मलेरिया झाला होता का, अन्य काही आजार झाला होता का, कधी लूज मोशन्स झाल्या होत्या का, असं खूप दात काढले का, अनेक प्रश्न, गोंधलं का, असं खूप प्रश्न त्याच्यात आहेत. ते साधारण आपण त्यांना विचारतो. पण हे सगळं विचारल्यानंतर सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की त्यांना हे काहीच झालेलं नसतं, पण तरी सुद्धा काही गोष्टी ते कॅरी करतात आणि त्या कॅरी करणाऱ्या विषाणूंमध्ये मुख्यत्वे करून येतात एड्स, कावीळ ब, कावीळ क, काही सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसीजेस आणि मलेरिया. त्यामुळे स्वाभाविकपणे हे कॅरियर असतात, त्यांना आजार नसतो. त्यामुळे या कॅरियर असणाऱ्या गोष्टींची तपासणी मात्र आपण रक्तकेंद्रामध्ये करतो आणि त्याच्याही पुढे जाऊन मग रुग्णाच्या आणि रक्तदात्याच्या दोघांच्याही सुरक्षिततेसाठी जो ब्लड ग्रुप आहे तो ब्लड ग्रुप तर केलाच जातो, पण दुसऱ्या काही अटिपिकल अँटीबॉडीज नाहीत ना की जेणेकरून काही मायनर रिॲक्शन त्या रुग्णाला येऊ शकते, त्याची पण तपासणी केली जाते. बरोबर. अगदी तुम्ही म्हटलं तसं हेपेटायटिस आणि STIs सारखे जे अननोन असे किंवा आपल्याला माहीत नसणारे, ज्यांचा त्रास नाही आहे असे शरीरात असणारे आजारसुद्धा यामुळे आपल्या निदर्शनास येतात. त्यामुळे साहजिकच रक्तदात्याला सुद्धा याचा फायदाच होतो, कारण तो याच्यापासून बचाव केला जातो. हो, रक्तदात्याला आपण जर असे कोणी कॅरियर आले तर आपण रक्तदात्याचं काउन्सिलिंग करून पुन्हा एकदा ती तपासणी करून आपण त्यांना सांगतो की तुम्ही हेपॅटायटिस बीचे किंवा हेपॅटायटिस सीचे किंवा HIV कॅरियर आहात, पण तुम्ही आत्ता कॅरियरच आहात, पण आत्ता त्याच्यासाठी काही औषधी योजना पण आहे. म्हणजे विशेषतः आपल्याच संभाजीनगर शहरामध्ये जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, आपण घाटी म्हणून आपण सगळेजण म्हणतो, तिथे याचं व्हायरल लोड करून त्यांना काही औषधी पण दिली जातात, म्हणजे जेणेकरून पुढे त्यांना काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये. त्यामुळे तसं हे रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी करतो, पण काउन्सिलिंग करून डोनरना पण सांगतो, त्यामुळे रक्तदात्यालाही तसा त्याचा फायदा होतो अप्रत्यक्षपणे. बरोबर. आणि एक विशिष्ट प्रकारची अशी रक्ताची क्वालिटी सुद्धा मेंटेन होते. जसं आपण ऐकतो की कुठेतरी रक्ताच्या द्वारे कोणाला तरी अजून दुसरा डिसीज निर्माण झाला तर त्याऐवजी ही संपूर्ण काळजी तुम्ही आधीच घेतल्यामुळे रुग्णही त्यापासून सुरक्षित असतो. तर याच्यामध्ये मी असं ऐकलं आहे की दत्ताजी भाले रक्तकेंद्र हे आपल्या इथलं एकमेव रक्तकेंद्र आहे जिथे नॅट प्रोसेस केली जाते. तर याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती करून घ्यायला आवडेल. हो, साधारण 12 वर्षांपासून आपण आपल्याकडे नॅट प्रोसेस करतो. मी जे म्हणलं की एड्स, कावीळ ब आणि कावीळ क ह्या विषाणूंची तपासणी आपण इलायझाच्या पद्धतीने करतो, म्हणजे एक ज्याच्यामध्ये साधारण अँटीजन किंवा अँटीबॉडी तपासली जाते. अँटीजन किंवा अँटीबॉडी रक्तामध्ये यायला काही काळ जावा लागतो, म्हणजे तो विषाणू तुमच्या शरीरात शिरल्यानंतर ते रक्तात तपासणीसाठी दिसायला काही कालावधी जावा लागतो. त्यामुळे त्या कालावधीमध्ये त्या आपण ज्या काही इलायझा टेस्ट करतो त्या येऊ नाही शकत, पॉझिटिव्ह रिझल्ट्स देत नाहीत. म्हणजे मग आता न्यूक्लिक ॲसिड काय वेगळं आहे, तर न्यूक्लिक ॲसिड हे व्हायरल न्यूक्लिक ॲसिड आहे. त्याच्यामुळे काय होतं, आणि नॅटमध्ये काय त्या न्यूक्लिक ॲसिडचं ॲम्प्लिफिकेशन होतं. त्यामुळे स्वाभाविकपणे
तो जो नंतर डिटेक्ट व्हायचा तो थोडा आधी डिटेक्ट होतो. त्यामुळे लवकर कळतं की ह्या हिपॅटायटिस बी याच्यामध्ये विषाणू आहेत, हे जे इलायझा मेथडपेक्षा त्याच्यामध्ये लवकर कळतं. आणि मग स्वाभाविकपणे पेशंटची सेफ्टी त्याच्यामध्ये वाढते, पेशंट सुरक्षित राहतो त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे असं म्हणता येईल की आपण मागच्या वर्षी समजा 18,000 डोनर्सचं समजा आपण केलं असेल नॅट. आणि नॅट ही टेस्ट मात्र जे सगळे इलायझानी निगेटिव्ह आले आहेत त्यांची होते. अच्छा. त्याच्यामुळं तो जास्त पुढची स्टेप आहे ती की ती सेफ्टीची. जे सगळे निगेटिव्ह आले त्यांची आपण न्यूक्लिक ॲसिड टेस्ट करतो आणि त्याच्यामध्ये जे निगेटिव्ह आलेले आहेत तेच आपण फक्त वापरतो. अच्छा. म्हणजे जे प्रोसेस टायमिंग असतं व्हायरल दिसण्याचं किंवा त्याचे इन्फेक्शन्स दिसण्याचं, त्याच्याही आधी तुम्ही नॅट थ्रू ते बघू लवकर शकता. होतं. म्हणजे इलायझाच्या पद्धतीने ते थोडंसं लवकर होतं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला HIV दिसायला समजा 2 महिने लागणार असतील तर इथे 10 दिवसातच दिसतं. बरोबर. विंडो पिरियड ज्याला म्हणतात तो कमी होतो. हां. आणि मी हे पण ऐकलंय की दत्ताची भाली रक्त केंद्रामध्ये थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त मुलांनाही दत्तक घेतलं आहे. तर साधारण किती मुलं आपण दत्तक घेतली आहे आणि आपण त्याचं नियोजन कसं करता? साधारणपणे 75 मुलं आत्ता आपल्याकडे ट्रान्सफ्युजनसाठी आपण त्यांना देतो रक्त. आणि त्यातली बरीचशा मुलांसाठी आपण काही डोनर सायकल तयार केलं आहे. अच्छा. म्हणजे खूप जणांना त्यांना एक्सपोज व्हायला लागू नये म्हणून एका रुग्णासाठी साधारणपणे 12 जणांचं डोनर सायकल आहे. मग त्याची जेव्हा रिक्वायरमेंट असेल त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये ते येऊन ब्लड देतात. मग त्याच्यावर सगळ्या प्रोसेस होऊन मग तो रुग्ण ॲडमिट होईपर्यंत त्याचं ब्लड तयार असतं. म्हणजे ते स्पेसिफिक त्याच डोनरचं 12 जणांचंच ब्लड आपण त्यांना देतो. कारण शेवटी ब्लड ही एक गोष्ट अशी आहे ना, फिंगरप्रिंटसारखी आहे. आपण जरी ABO आणि RH ग्रुप करत असलो, क्रॉसमॅच करत असलो, अटिपिकल अँटीबॉडी करत असलो तरीसुद्धा अशा अननोन अनेक गोष्टी आहेत की ज्याची मायनर रिॲक्शन्स त्यांना येऊ शकतात. म्हणून मग काही सिलेक्टेड डोनर्स आपण त्यांच्यासाठी वापरतो. मग त्याच्यासाठी एक RH एक्सटेंडेड फिनोटाईप पण आपण त्यांचं करतो की जेणेकरून त्यांना रिॲक्शन्स नाही येऊ ब्लड नंतर म्हणून. शिवाय ल्युकोडिप्लिटेड म्हणजे ज्या मी पांढऱ्या रक्तपेशी म्हटलं त्या आपण त्याच्यातनं काढून टाकाव्या लागतात तरच त्यांना, कारण ज्यांना रिपीटेड ट्रान्सफ्युजन लागतं ना त्यांना नंतर रिॲक्शन्स यायला लागतात ब्लड दिलं की. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशी त्यांच्या शरीरात गेल्याने त्यांना रिॲक्शन येते. म्हणून मग ते पांढऱ्या रक्तपेशी काढलेलंच रक्त आपण त्या रुग्णांना देतो. म्हणजे थॅलेसेमिया पेशंट्सला वारंवार रक्त द्यावं लागतं, तर त्यातही त्यांची सुरक्षितता किती मोठ्या प्रमाणावर तुम्ही जपली आहेत हे ही सायकल सांगते. कारण विशिष्ट डोनरचंच ब्लड एका विशिष्ट रुग्णाला जात आहे म्हणजे त्याची ऑलरेडी बाकीच्या ज्या इन्फेक्शन्सपासूनची जी जीवितहानी किंवा त्रास त्याला जो व्हायचा आहे त्यापासून त्याचा बचाव केला जातो. तर साधारणपणे मला जसं माहिती आहे तर थॅलेसेमिया पेशंट्सला खूप प्रमाणावर रक्त लागतं किंवा रक्त द्यावं लागतं. तर अशा वेळेस म्हणजे काही जणांना तर 15 दिवसांनीच अगदी रक्त पुरवावं लागतं. तर तुम्हाला त्यांच्यासाठी किती रक्तसंकलन करावं लागतं किंवा किती आतापर्यंत तुम्ही रक्तसंकलन देत आले आहात? साधारणपणे दर महिन्याला 160 ते 170 युनिट्स थॅलेसेमियाच्या पेशंट्सना द्यावे लागतात. त्यांचं वय जसं जसं वाढतं ना तसं तसं एका पेशंटला महिन्यामध्ये 2 युनिट लागतात, काही जणांना 3 पण युनिट लागतात. अशी तर शरीराची रिक्वायरमेंट वाढत जाते ना, वजन आणि हे सगळं वाढलं की. त्यामुळे त्या प्रमाणात म्हणजे पेशंट 80 असले 75 ते 80 तरी रक्ताचं युनिट्स जास्त लागायला लागतात. म्हणजे अच्छा, दिवसागणिक युनिट्स जास्त लागतात कारण त्यांचं हिमोग्लोबिन 10ला मेंटेन करायचं असतं. हो. आणि ते आपण बाहेरून दिलं तरच ते मेंटेन होणार असतं. त्यांचं आपल्या शरीरामध्ये आपलं स्वतःचं तयार होतं, त्यांच्या शरीरामध्ये ते थोडंसं ॲबनॉर्मल तयार होतं त्यामुळे ते टिकत नाही. म्हणून मग आपल्याला ते बाहेरून द्यावं लागतं. म्हणजे फक्त थॅलेसेमिया पेशंटसाठी तुम्ही 160 ते 170 युनिट दर महिन्याच्या आसपास तुम्ही डोनेट करत असता किंवा त्यांना देत असता. तर याचा अर्थ एक निरोगी रक्तदाता हा एका थॅलेसेमिया पेशंटचा कितीतरी वर्षांसाठीचा आधारभूत असा भक्कम पाया होऊ शकतो. आणि याच्यानुसारच जसं आपण थॅलेसेमियाबद्दल बोलतोय तसंच एक बोन मॅरो ही पण एक संकल्पना आपल्या ऐकण्यात आहे. तर बोन मॅरो सुद्धा आपल्या रक्त केंद्रांमध्ये असं घेतलं जाऊ शकतं का? हा, म्हणजे काही वर्षांपूर्वी बोन मॅरो हा बोन मधनं काढला जायचा. हो. आणि मग तो बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचे, म्हणजे आपण बोन मॅरो प्रत्यारोपण म्हणूया, ते तसं करायचे. आत्ता जी प्रगती त्या शास्त्रामध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये बोन मॅरो सेल्स या पेरिफेरल ब्लडमध्ये येण्यासाठी काही औषधी दिली जातात. आणि जसं आपण इकडे सिंगल डोनर प्लेटलेट काढतो ना, थोडीशी वेगळी किट आहे, तेच नाही अगदी, पण फेरेसिस हाच त्याचा
बेस आहे Base म्हणजे. आहे. हां, त्यामुळे मग त्या तशा मशीनमधनं आपण फक्त त्या स्टेम सेल्स ज्या त्याच्या रक्तात बोन मॅरोतनं आलेल्या आहेत त्या आपण काढू शकतो आणि बाकीचं त्याला परत करू शकतो. बाकीच्या रेड सेल्स आणि बाकी सगळ्या गोष्टी अच्छा. जे आपण काढलेलं आहे ते म्हणजे आपण जसं SDP मध्ये म्हणलं की प्लेटलेट फक्त ठेवतो बाकीचं करतो, तसं यांच्या स्टेम सेल्स फक्त ठेवतो बाकीचं त्या डोनरना परत ट्रान्सफ्यूज करतो आपण. साधारण 5 ते 6 तास त्या प्रोसेसला लागतात. पण असा बोन मॅरो कलेक्ट करून आपण हेमॅटॉलॉजिस्ट त्या पेशंटला तो ट्रान्सफ्यूज करतात. आणि मला वाटतं आधी बोन मॅरो ही खूप लॉंग आणि लेंदी प्रोसेस होती जी आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आली आहे. चांगल्या प्रकारे आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स आपल्या शहरामध्ये पण होतात आणि आम्हाला आनंद वाटतो की जी क्लिनिशियनची गरज आहे ती आपल्या रक्तकेंद्राच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. आणि हे बोन मॅरो डोनर्स जे आहेत यांच्याबद्दल काही वेगळे निकष असतात का? साधारणपणे हेच निकष त्यांच्यासाठी पण असतात जे ब्लड डोनर्ससाठी असतात. कधी कधी थोडेसे निकष म्हणजे 16 वर्षांचं मूल असेल तर त्याचा पण आपण बोन मॅरो काढू शकतो. म्हणजे इकडे 18 वर्षांचा जो क्रायटेरिया आहे तो बोन मॅरोमध्ये उलट शिथिल केलेला आहे. अच्छा. लहान मुलं बोन मॅरो डोनेट करू शकतात असं आहे. पण बाकीचे निकष तसेच आहेत. साधारणपणे सध्या तरी कोणीतरी कुटुंबातला म्हणजे आई वडील बहीण भाऊ यांच्याचपैकी कोणी ना कोणी बोन मॅरो देतं. पण तरीही आपल्याकडे बोन मॅरो रजिस्ट्रीज आहेत. त्याच्यामध्ये नोंद केली आपली इच्छा असेल आणि त्या प्रकारचं कोणाला बोन मॅरोची गरज पडली तर आपण तो डोनेट करू शकतो. तर त्या प्रकारचं म्हणत असताना जसं आपण ब्लडला ग्रुपिंग आणि क्रॉस मॅचिंग करतो ना तसं बोनला ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन टेस्ट करावे लागतात. म्हणजे हा पांढऱ्या पेशींचा आता सगळा मॅचिंगचा विषय येतो त्यामुळे त्या पद्धतीचे अँटीजन ते दोघांचे मॅच झाले पाहिजे तरच ते बोन मॅरो आपल्याला ट्रान्सप्लांट करता येतं. आणि मला वाटतं बोन मॅरो मॅच करणं इज अ व्हेरी डिफिकल्ट अवघड गोष्ट आहे. थोडीशी याच्यापेक्षा थोडीशी अवघड आहे. हो ना. हां. आणि अजून एक विचारायचं होतं की हे बोन मॅरोचं जे संकलन आहे ते फक्त आपल्या रक्तपेढीत होतं की इतरही ठिकाणी इथे? सध्या तरी संभाजीनगरात आपल्याकडे होतं ते. अच्छा. आपण करून देतो. म्हणजे फक्त दत्ताजी भाले रक्त केंद्रात बोन मॅरो संकलन सुद्धा केलं जातं. आता या नंतर अतिशय महत्त्वाचा आणि आजच्या दिवसाचा विशेष असा प्रश्न आपल्यासाठी की आजचा दिवस 14 जून हाच जागतिक रक्तदाता दिवस म्हणून का निवडण्यात आलाय? 14 जून हा तसा कार्ल लँडस्टीनर नावाचा एक सायंटिस्ट आहे त्यांचा जन्मदिन आहे. आणि खरं सांगायचं तर मी सारखं 2-3 वेळा सुरक्षित असा शब्द वापरला. 16व्या 17व्या शतकामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन करण्याचे अनेक प्रयत्न झाले. म्हणजे प्राण्यांचं माणसाला देऊन पाहिलं, माणसाचं माणसांना देऊन पाहिलं, लहान मुलांचं राजाला देऊन पाहिलं, असे अनेक प्रयोग झाले. त्याच्यामध्ये काही जणांची बळी पण गेले. कार्ल लँडस्टीनरनी जी पहिली गोष्ट आहे की आपण आता सांगतो सहज माझा A पॉझिटिव्ह आहे, माझा O पॉझिटिव्ह आहे, माझा B आहे, माझा AB आहे, हे जे आपण सांगतो ही ABO सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमचा शोध कार्ल लँडस्टीनरनी लावला. अच्छा. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा आपण रक्तदाता दिवस म्हणून साजरा करतो. आणि म्हणून हा 14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस आज आहे. त्याचा उद्देशच असा आहे मुळामध्ये की एक तर रक्तदात्यांचं ऋण व्यक्त करावं की जे रक्तदान करतात त्यांच्यामुळे रक्त केंद्राच्या माध्यमातून ते आपण रुग्णापर्यंत हॉस्पिटलमधनं पोचवतो. तर त्या रक्तदात्यांचं ऋण व्यक्त करावं आणि जे करत नाहीत त्यांना रक्तदान प्रबोधन करून त्यांना पण रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करावं. हा खरं म्हणजे आजच्या रक्तदाता दिवसाचा मूळ उद्देश आहे. आता मंजुषाताई अजून एक तुम्हाला बोलावंसं वाटतंय की आज रेडिओ देवगिरीच्या माध्यमातून आपण आपल्याकडे आत्तापर्यंत असणारे जितकेही रक्तदाते आहेत त्यांना काही सांगू इच्छिता का? दत्ताजी भाले रक्त केंद्रात रक्तदान करणारे, अन्य रक्त केंद्रात रक्तदान करणारे, जिथेही कुठे रक्तदान करत असतील शिबिरांमध्ये रक्तकेंद्रांमध्ये त्या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करू इच्छिते. कारण कसं आहे ना की आपल्याला माहिती नाही हे रक्त कोणाला जाणार आहे पण तरी सुद्धा ते रक्तदान करतायत. बरोबर. आणि ते रक्तदान करतायत म्हणून कोणाचे तरी जीव वाचतायत आणि स्वतः वैद्यकीय व्यवसायात नसताना सुद्धा त्यांना एक संधी मिळते की कोणाचा तरी आपण जीव वाचू शकतो आणि त्याचा ते फायदा घेत आहेत. त्यामुळे मला त्यांचे पहिल्यांदा ऋण व्यक्त करायचे. दुसरं ते रक्तदान करतात म्हणून त्यांचं अभिनंदनही करायचे कारण त्या सगळ्या निकषांना ते पात्र आहेत. बरोबर. त्यामुळं मी असं म्हणते की हे असेच विशेषतः महिला जेव्हा रक्तदानाला येतात मी त्यांना पहिल्यांदा म्हणते की तुम्हाला मी धन्यवाद नाही म्हणत, तुम्हाला मी अभिनंदन म्हणते कारण तुम्ही पात्र राहिलायत रक्तदान करण्यासाठी. कारण महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण त्यांनी ठेवणं 12.5 हे थोडं अवघड असतं. त्यामुळं सगळ्यांनी खरं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, निर्व्यसनी असावं, आपलं आरोग्य जपावं. आपलं आरोग्य म्हणजे काय, आहार चांगला ठेवावा, कुठला ना कुठला व्यायाम करावा,
जो ज्याला चांगला वाटेल, चालणं असेल, पळणं असेल, योगासनं असतील, जे ज्याला सूट होतं असा कुठला ना कुठला तरी व्यायाम प्रत्येकाने करावा आणि स्वतःची काळजी घ्यावी. आहार, विहार, व्यवहार या सगळ्या माध्यमातून एक तर स्वतः पण चांगले राहू शकता आणि कुणाला तरी रक्तदान देऊन त्यांच्या जीव वाचवणं असेल किंवा त्यांना मदत करणं असेल असं निश्चितपणे करू शकता. हो, आणि मला वाटतं रक्तदाता ही एकमेव व्यक्ती असते जी कुठल्याही स्वार्थाविना रक्ताचं दान करते. आणि त्यासोबतच आता हे जे काही रक्तदाते आहेत ह्यांनी रक्तदानामध्ये स्वतःचा सहभाग नोंदवला आहे किंवा ते आताही तुमच्यासोबत कंटिन्युटीमध्ये आहेत. पण मला आता तुम्हाला जे नवीन रक्तदाते आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी आव्हानात्मक बोलावं असं वाटतंय. प्रत्येकाने आपला 18वा वाढदिवस रक्तदानाने साजरा करावा असं मी सगळ्यांना सांगेन. अरे वा. एक स्टॅटिस्टिक्स असं सांगतं ना, आपल्या देशाची जी संख्या आहे ना, प्रत्येकाने जर 18वा वाढदिवस रक्तदानाने साजरा केला तर कदाचित कोणाला दुसऱ्यांदा रक्तदान करायची गरज पडणार नाही, एवढी आपली संख्या आहे. अगदी बरोबर ताई. पण तसं होत नाही म्हणून मग काही जण पुन्हा पुन्हा करावं लागतं. अर्थात त्यात पुन्हा पुन्हा करण्याचे फायदे पण आहेत. मी म्हटलं रिपीट डोनर्स जे असतात ते अधिक सेफ असतात, त्यांच्या प्रत्येक वेळी तपासण्या होत राहतात. पण प्रत्येकाने आपला वाढदिवस हा रक्तदानाने साजरा करावा असं मी निश्चितपणे सगळ्यांना सांगेन. आणि रक्तदान करण्याने तुम्हाला समाधान नक्की मिळणार आहे, त्यामुळे त्या समाधानासाठी सगळ्यांनी रक्तदान करावं. बरोबर आहे. 18 ते 21 हे वय वर्ष असं आहे ना की ज्यात माणूस निरोगी आणि सक्षम स्वास्थ्यपूर्ण असा असतो. आणि त्यातही जसं 18व्या वर्षानंतर मतदान भेटतं आपल्याला, तसं रक्तदान हे पण मत सगळ्यांना भेटावं अशी मी आशा करते. आणि डॉक्टर मंजुषाताई कुलकर्णी यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी त्यांचा इतका बहुमूल्य वेळ आमच्या स्टुडिओमध्ये आज या खास मुलाखतीसाठी दिला. धन्यवाद डॉक्टर मंजुषाताई कुलकर्णी. धन्यवाद देवगिरी रेडिओ. या होत्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, वैद्यकीय संचालक डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथून. आणि आज जागतिक रक्तदाता दिवस 14 जून 2025 निमित्त त्या सर्वांना एक छोटासा संदेश देऊ इच्छितात. आजच्या रक्तदाता दिवसाची जी थीम आहे ती रक्त देऊया, आशा जागवूया, एकत्रितपणे जीव वाचवूया. आणि तुम्हालाही जर आज कुठेतरी मनात वाटत असेल की आपणही रक्तदान अभियानाला जोडलं जावं तर कृपया संपर्क करा. दत्ताजी भाले रक्त केंद्र, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे.